आदरणीय अच्युत गोडबोले साहेब, तुमचा प्रदीर्घ अनुभव, प्रगाढ ज्ञानाचा अभिव्यक्तीच्या माध्यमातून विदर्भातील कानाकोपऱ्यात हा पोहोचलेला आहे. अर्थव्यवस्थेतील वृद्धी आणि अधोगती या दोन्हीवर बोलताना तुम्ही सांगितलं की सरकारी धोरणामध्ये किती स्पष्टता असायला पाहिजे, किती सातत्य असायला पाहिजे, किती पारदर्शी उपाय असायला पाहिजेत आणि फक्त सरकार आणि जनतेमध्ये उद्यमशीलता जर असेल तर एक जी विषमता दिसते ती निघू शकेल. पण विकासाचा जो मुद्दा आहे तो लोकाभिमुख असायला पाहिजे, त्याबद्दल तुम्ही बोललात. आणि विकास म्हणजे नुसतंच स्मार्ट शहरं नाहीत तर ते गावागावांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विकास किंवा ज्या योजना आहेत त्या पेनिट्रेट व्हायला पाहिजेत. अतिशय सुंदर असं विकास नीतीच्या संदर्भात तुम्ही बोललात आणि खऱ्या अर्थाने आपण कुठे मागे पडतोय त्या संदर्भात संपूर्ण तुम्ही एक स्टॅटिस्टिक्स सगळ्यांच्या समोर ठेवलं. आज हा जो अभिव्यक्तीचा आमचा प्रयत्न आहे की या प्रकारचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकेल, काय चॅलेंजेस आहेत आणि त्याला आपण कुठे मीट आउट करू शकतो, हा आमचा या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी पसरवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बरेच असे अबाधित राहिली पाहिजे हे सगळ्यांनाच वाटतंय. पण त्याच वेळेला देशाने सर्वांगीण प्रगती केली पाहिजे, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना वर उचललं पाहिजे, तरुणाईला पण नवीन संधी दिली पाहिजे. यासाठी सकारात्मक निर्णय आणि सर्वसाधारण प्रगतीचा मापदंड ठरवला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अर्थव्यवस्थेमध्ये सक्षम वृद्धी करण्याकरता तुम्ही सांगितलं की चीनचं अतिशय सुंदर असं उदाहरण तुम्ही दिलं की चीनमध्ये कशा प्रकारे प्रोडक्शन आणि कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन, रिसर्च या सगळ्याला महत्व दिलं गेलं आणि त्यामुळे चीन पुढे आहे. औद्योगिक वाढीचा वेग तिथे वाढलेला आहे आणि त्याच वेळेला एक बाजारपेठ म्हणून अमेरिकेकडे बघितलं जातं. पण यावेळेला आपण असं बघतो की अमेरिका आणि चीन याच्यामध्ये यांचा व्यापार विवाद हा ऐरणीवर आलेला आहे आणि चीनचा औद्योगिक जो वेग होता तो पण थोडा बहुत कमी झालेला आहे आणि जो कर्ज देऊन बाकीच्या साधनांची मालकी हक्क मिळवण्याचा सकारात्मक एक प्रयत्न त्यांच्यातर्फे नेहमी असायचा तो पण आता मागे चाललेला आहे. तर मग एक असं वाटतं की या वेळेला भारताला पण एक संधी इथे आहे का, एक सकारात्मक बाब म्हणून जर आपण इथे बघितलं तर भारताला याचं संधीमध्ये रूपांतर करता येईल का आणि भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ करायला याचा काही प्रयत्न यामध्ये काही होऊ शकेल का? कारण आपला देश हा अनेक जात, धर्म, प्रांत, भाषा, आरक्षण असणारा देश आहे. पण या देशामध्ये 2/3 असं काम करणारे लोक पण आहेत, युवक आहेत, युथ कंट्री म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. मग या टॅलेंटला हे चॅलेंज नाही का? आणि इथे कोणीतरी सांगायला पाहिजे म्हणून तुमच्यासारख्या लोकांना ज्यांच्याकडे हे प्रगल्भ ज्ञान आहे आणि जे सांगू शकतात. पण असं वाटतं की समाज आता सध्या आकुंचन पावत चाललेला आहे, आत्महत्या होत आहेत, लोक अस्थिर आहेत, काय करावं कोणाला काही सुचत नाहीये. करिअर म्हटलं की लोकांच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह आहेत की जायचं कुठे. तर मला असं वाटतं की आपल्याच देशावर जर आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या नवीन युवकांनी जर आता लक्ष केंद्रित केलं, कारण आता बाहेरच्या लोकांनी तर एंट्री बंद केलेल्या आहेत. अमेरिकेतनी पॉलिसी डिसाईड केलेली आहे, बाकी पण सगळ्या लोकांनी म्हणजे एशियन्स करता इझी ऍक्सेस आता बंद केलेला आहे. मग आता पर्याय मला असं वाटतं की बाकी देशांकडे न जाता पुढचं ब्रेन ड्रेन न होता आपल्या युवकांनी बरोबर आहे जर आपल्या देशावर कॉन्सन्ट्रेट केलं, आपल्या देशावर जर त्यांनी फोकस केला तर एक स्वच्छ, सुंदर आणि चांगला देश निर्माण करण्याचं कार्य हे सरकारपेक्षा मला वाटतं युथने पुढे यायला पाहिजे. आम्ही आमचं युथ लिडरशिप डेव्हलपमेंट हा पण आम्ही आमच्या संस्थेतर्फे एक अगदी अगदी एक मिनिट फक्त बोलतो की तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि मला मी फक्त आपल्याला सरकारच्या पॉलिसी कशा मदत करू शकतील हेच पण तुम्ही म्हणाल अगदी बरोबर आहे. आणि चीन ज्या तऱ्हेने वागतोय त्यात भारताला संधी काय आहे, जिथे जिथे संधी तिथे आपण घुसलं पाहिजे असं मला वाटतं. पण आपली जर का व्यवस्था बळकट असती, मागे सांगितलं तसं रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, तर आपल्याला खूप आणि स्किल जर आपल्याकडे असती तर आपल्याला खूप मोठा वाटा खरं मिळाला असता. कारण चीनच्या सगळे विरुद्ध आहे जग सध्या.
पण आपल्याला खूप चांगला वाटा मिळाला. असं अजूनही वेळ गेलेला नाहीये. अजून आपल्याला जिथे तिथे शक्य आहे तिथे आपण पुढे गेलं पाहिजे आणि डोमेस्टिक मार्केट डेव्हलप करायचं. तुम्ही आता म्हणालात अगदी बरोबर आहे. कधी अमेरिकेत नाही गेलं, दुसरीकडे नाही गेलं, तसं भारतामध्ये आपल्याला बरंच करण्यासारखं आहे तरुणांना. त्यामुळे अगदी अजिबात निराश न होता आपल्याला भारतामध्ये काय करता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अगदी बरोबर. पूर्ण सहमत आहे. कारण काय आपण जेव्हा बघतो देशाच्या लोकसंख्येमध्ये दोनच देश 100 कोटीच्या वरती आहेत, चीन आणि भारत. हो. आपल्याकडे ऍसेट म्हणून जर आपला मॅनपॉवर पुढे आला आणि जर आणि 2042 पर्यंत आपण युथ कंट्री म्हणून पुढे राहणार आहोत, 2/3 युथ आपल्याकडे आहे. पण आता मी बघतो की 60% जॉब मार्केट ज्याला म्हणतात जॉब्स, हो. हे काही दिवसांनी कालबाह्य होणार आहेत. हो. म्हणून आणि नवीन जॉब्स येणार आहेत. तर म्हणून हो. आजच्या युवकांना थोडस यामध्ये लक्ष घालायला पाहिजे की तुम्हाला टेक्नॉलॉजिकली रिलेव्हंट उत्तम कौशल्य प्राप्त करावं लागेल आणि त्याच वेळेला अपडेटेड राहावं लागेल. हो, बरोबर. आणि भविष्यकाळ उज्ज्वल करायसाठी एक्सलन्सचा तुम्हाला सहारा घ्यावा लागेल आणि क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन जे तुम्ही म्हटलं ते हो, बरोबर. नुसतं इंडस्ट्री पुरतं न राहता त्यांनी आपल्या करिअर मध्ये पण ते आणावं असं हो, मला वाटतं. अगदी. उद्योजकता आणि इनोव्हेशन हे दोन्ही फार महत्वाचं. अगदी. आणि प्रतिभावंत असे जर लोक निर्माण करायचे असेल तर या संपूर्ण जर आपण केलं तर प्रतिभावंत लोक जर झाले तर भविष्यकाळ मला वाटतो की हा सुदृढ भारतासाठी आहे. तुम्ही बोलताना सांगितलं की हे 4 चाक आहेत, प्रोडक्शन आहे, कन्झम्पशन आहे, सेव्हिंग आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे. या 4 चाकावर मला वाटतं संपूर्ण इकॉनॉमिक्स असतं. एकीकडे चीन बनवतो, एकीकडे अमेरिका विकत घेतं, अमेरिका पुन्हा बनवून हायटेक लोकांना विकतं आणि कंझ्युमरचा बाजार असलेलं मोठ्या मोठ्या याच्यामध्ये आपण कंझ्युमर म्हणून त्या लोकांना श्रीमंत करतोय. तर मला या वाटतं की या व्यवस्थेवर आधारित एक कल्चर जे भारताकडे आहे की आपल्याकडे जेवढ्या प्रकारचं सणवार होतात, सगळ्या प्रकारचे मार्केट आहेत आणि 140 करोड लोकसंख्या आपल्याकडे आहे. तर प्रत्येक प्रसंगाला अनेक गोष्टी विकत घेण्याला प्रवृत्त करणारे आहेत. ते मला वाटतं चीनमध्ये पण नाही, त्यांचा एकच न्यू इयर होतो. तर या अनेक देशांमध्ये मला असं वाटतं की या व्यवस्थेवर आणि आपल्या कल्चरवर आधारित असं जर एखादं मॉडेल भारतासाठी केलं, दॅट टू एबल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटला घेऊन, तर मला वाटतं की एक लोकांच्या बद्दल विचार न करता एक नवीन रोडमॅप आपल्यासाठी जर आपण केला तर मला वाटतं की ग्रोथ आणि सुपर पॉवर होण्याकरता ज्या धाडसी सुधारणा आहेत त्याकरता उद्योगाकरता सकारात्मक वातावरण जे तुम्ही म्हणालात की अतिशय आवश्यक आहे. ती वातावरण निर्मिती नुसतंच दाबून नाही चालणार, नुसतंच लायसन्सेस, नुसतंच किती रोजगार लावायचे, किती रोजंदारी लावायचं, काय करायचं, किती टॅक्सेस लावायचं आणि ती विषमता जर हटवायची असेल तर मला वाटतं की ग्रामीण इंडियाला जरा पुढे आणलं पाहिजे आणि तिथे हे रोजगारांना कंपल्शन करायला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय एक्सलन्स आणि क्वालिटी जे जागतिकीकरणामुळे आपल्याला साध्य करता येऊ शकेल. त्यामुळे इथला जर रिसोर्स चांगला केला, यांना जर सक्षम केलं, यांना जर स्किलफुल केलं, यांना जर सगळ्या प्रकारचं हे दिलं आणि सरकारचं धोरण हे पूर्ण एक विषमता हटवणारं आणि सगळ्यांना संधी देणारं असलं तर मला वाटतं की यातून एक नवीन भारत निर्माण होऊ शकेल आणि त्यामध्ये तुम्ही जे इनपुट्स दिलेत ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामधली विषमता जर नष्ट करायची असेल तर एक तुम्ही जे म्हटलं की मेरिटोक्रेसी आणि वेगवेगळ्या एका पर्टिक्युलर लोकांकडेच भांडवल दिसतंय तर त्याचं पण एक विभाजन होऊ शकेल आणि प्रत्येकाला संधी मिळेल. अफाट संधी असलेला आपला पण देश आहे, पण मला असं वाटतं की जास्तीत जास्त डोमेस्टिक लेवलला, जास्तीत जास्त आपल्या लेवलला लोकांनी काम करायला पाहिजे आणि त्याच वेळेला एक सशक्त भारत हा तयार होऊ शकेल. अतिशय उत्कृष्ट असं तुमचं हे आजचं संभाषण सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि तुमच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही नागपूरला पण आमच्या याच्या मागच्या विदर्भ स्टुडंट पार्लमेंटला आमच्या आग्रहास्तव आलात, आज पण या कार्यक्रमाला आलात. तर त्यामुळे अतिशय सगळ्या आमच्या वंजारी ग्रुप तर्फे आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशन तर्फे मी आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा जेव्हा हे लॉकडाऊन संपेल तेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला बोलवायचा पण आमचा प्रयत्न राहील. तुमच्या ज्या संपूर्ण ही जी आमची अभिव्यक्ती आहे याच्यामध्ये अनेक विषय आम्ही घेतोय. आजचा हा विषय सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल यामध्ये मला कुठलाही वाटत नाही. आमच्या